नमस्कार, मी अनिल पुरी. भारतसत्ता लाईव्हमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. भारतसत्ता लाईव्ह या वेब पोर्टलच्या माध्यमातून आपण वेगवेगळे विषय घेऊन लातूरकरांच्या समोर येत असतो. असाच एक वेगळा विषय घेऊन लातूरची सांस्कृतिक चळवळ नेमकी कशी आहे हे वेगवेगळे मान्यवरांच्या विचारातून किंवा त्यांच्या शब्दातून आपण ऐकणार आहोत. त्या वेगळी चर्चा करण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर आपल्या आज सोबत आहेत. पहिले मान्यवर आहेत ज्येष्ठ नाट्यरंगकर्मी, लेखक, दिग्दर्शक ॲडव्होकेट शैलेश गोजमुंडे. त्याचबरोबर ज्येष्ठ कवी योगीराजी मानेसाहेब. त्याचबरोबर ज्यांच्या संगीत क्षेत्रामध्ये त्यांचं काम आहे त्या प्राध्यापक वैशाली देशमुख. या सर्व मान्यवरांचं या चर्चासत्रामध्ये स्वागत. मी या विषयाकडे जाण्यापूर्वी असं मान्यवरांकडून हे अपेक्षित आहे भारतसत्ताला की नेमकी ही चळवळ, सांस्कृतिक चळवळ आपल्या वेगवेगळ्या माध्यमातून घडलेली आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या मान्यवरांचं योगदान आहे. नेमकं त्यांचं योगदान कसं होतं आणि महाराष्ट्रामध्ये लातूर पॅटर्न चळवळीच्या माध्यमातून, सांस्कृतिक चळवळीच्या माध्यमातून कशा पद्धतीनं गेला आणि त्यामध्ये वेगवेगळ्या मान्यवरांच्या काय काय भूमिका आहेत या सगळ्या सखोल विषयासोबत आपण चर्चा करणार. मी पहिल्यांदा जाणार आहे ज्येष्ठ नाट्य रंगकर्मी ॲडव्होकेट शैलेश गोजमुंडे यांच्याकडे. काय सांगतील आपण ऐकून घेऊया. नाटक म्हणून लातूरचा विचार करायचा झाला तर आपल्याला थोडंसं पुराणात आणि इतिहासात डोकावून पाहावं लागेल. जेव्हा देशभर राष्ट्रकूट घराण्याचं सत्ता होती, प्रशासन होतं, अशा काळामध्ये लातूर ही राष्ट्रकूटांची राजधानी होती आणि राष्ट्रकूटांच्या वंशावळीतले राजे हे साहित्यिक होते. त्यांनी अनेक त्या काळातले ग्रंथही लिहिलेले आहेत. त्या काळामध्ये कलेला ऊर्जितावस्था होती, पण दुर्दैवाने त्यानंतर आलेलं यादवकुळ आणि यादवकुळानंतर आलेली राजवटी या सातत्याने मुसलमानी राजवटी राहिल्या. दुर्दैवाने लोकभाषा वेगळी आणि राजभाषा वेगळी हा संदर्भ असल्यामुळं कधी इथला सांस्कृतिक चळवळीचा आणि राजाश्रयाचा संबंधच राहिला नाही. मात्र मराठवाडा ही संतांची भूमी आहे आणि संतांसोबत संत वाङ्मयामध्ये आमचं नाटक रांगलं, तिथेच फिरलं. पण त्याला नाटक म्हणून नाव न येता ते तिथंच रांगत होतं, रुजत होतं, खुलत होतं, पळत होतं. अगदी संत एकनाथांच्या भारुडाचा आम्ही विचार करतो तेव्हा ते भारूड हे आमच्या नाटकाचाच एक भाग होता. कारण त्याच्यामध्ये समाज प्रबोधनात्मक विषय असायचे, संवादात्मक सादरीकरण असायचं. आणि गंमत अशी आहे की अलीकडच्या आधुनिक नाटकाला प्रेक्षक समोर असतो आणि मंच एका बाजूला असतो, पण भारुडाची गंमत अशी होती की भारुडाला चौफेर प्रेक्षक असायचा आणि त्यातून समाज प्रबोधन आणि मनोरंजन अशा दोन्ही गोष्टी घडायच्या. ज्याला आत्ता आपण अलीकडे एकपात्री अभिनय म्हणतो, तो एकपात्री अभिनय आपण जर इतिहासात डोकावायचा प्रयत्न केला आणि संत वाङ्मयाला धरूनच आपण चाललो तर आपल्याला हे लक्षात येईल की बहुरूपी असेल, वासुदेव असेल, अशी अनेक मंडळी हे एकपात्री अभिनयाच्या माध्यमातूनच वागत होती, फिरत होती. गंमत एवढीच होती की आजच्या एकपात्री प्रयोगाला पाहायला प्रेक्षागृहापर्यंत यावा लागतो, पण आमचा हा रंगकर्मी त्यावेळी प्रेक्षकांच्याच दारात जात होता. प्रेक्षकांपर्यंत कलावंत जाऊन त्याची कला सादर करत होता, त्याची माधुकरी मागत होता. पण या सगळ्याला एक आध्यात्मिक अधिष्ठान होतं आणि त्याच अधिष्ठानाचा प्रभाव आजही लातूरच्या नाट्य चळवळीवर आहे. साधारण 1890 ते 1900च्या दरम्यान खरोळ्याला पहिल्यांदा नाटक आमच्याकडे झालं. खरोळा म्हणजे आमच्या लातूरपासून एक 20-25 किलोमीटरवर असलेलं गाव आहे आणि तिथे सदानंद महाराज नावाचे एक सद्गृहस्थ आले आणि त्यांनी तिथे दत्त जयंतीच्या निमित्तानं एक दत्त जयंतीचा आदला दिवस म्हणजे अवधूत जयंती आणि दत्त जयंती अशा 2 दिवशी सुरुवातीला ललित आणि त्यानंतर संगीत नाटक तिथं उभं केलं. आणि तुम्हाला मला सांगायला आनंद वाटेल की आजही गेली 125 वर्ष ही नाट्यपरंपरा खरोळ्यात अजूनही सुरू आहे. आजही बालगंधर्वीय आणि गंधर्वीय परंपरेतलं नाटक तिथं होतं. आजही पुरुषच तिथलं स्त्रीपात्र वठवत असतात आणि अनेक दर्जेदार नाटकं दरवर्षी किमान 2 नाटकं तिथं होतात. पण त्या नाटकांकडे पाहण्याचा दृष्टिकोनसुद्धा सदानंद महाराजांच्या चरणी वाहिलेली सेवा असंच स्वरूप आहे आणि तीच आध्यात्मिकता तिथे टिकून आहे. आणि मग नंतरच्या काळामध्ये खरोळ्यातलंच नाट्य चळवळ महापूरला आली आणि महापूरहून लातूरला आली आणि लातूरला 2 ठिकाणी ही चळवळ चांगल्या पद्धतीने प्रगल्भित झाली. ज्यामध्ये रामलिंगेश्वर मंदिर जिथे महादेव जानकर होते आणि त्या काळात पंचमीच्या काळामध्ये 4-5 दिवसांचा उत्सव असायचा आणि त्या उत्सवात आमचं नाटक व्हायचं, म्हणजे संगीत नाटक व्हायचं. आणि त्याच वेळेला केशवराज मंदिर गाव भागातलं
तिथे एक सांस्कृतिक चळवळ होती. तिथे हनुमंतराव रेणापूरकर हे रेणापूरहूनच आलेले सद्गृहस्थ आणि त्यांनी तिथे ती नाट्य चळवळ सुरू ठेवली. योगायोग असा आहे की त्या काळात लोक असं म्हणायचे की रामलिंगेश्वरची नाट्य चळवळ ही ग्रामचळवळ होती आणि केशवराजातली ही नागर चळवळ म्हणून ओळखली गेली. ही चळवळ याच पद्धतीने पुढे फळत गेली आणि साधारण 50 ते 55च्या दरम्यान पुण्याहून राजाभाऊ म्हैसकर यांचं इथं आगमन झालं. दोघंही मालती म्हैसकर आणि राजाभाऊ म्हैसकर हे दाम्पत्य इथं आलं. राजस्थान शाळेमध्ये ते शिक्षक होते आणि त्यांनी इथे मग गद्य नाटकाला सुरुवात केली आणि कलोपासक नावाची संस्था स्थापन केली. आणि मग खऱ्या अर्थाने शहरी नाटक सुरू झालं. कलोपासकमधनं अनेक कलावंत पुढे आले. त्यात अनेक जणं होती. अगदी आजच्या तुम्ही मगाशी ज्या नावाचा उल्लेख केला, गोवंडे सर असतील, पुरोहित सर असतील, श्रीराम गोजमगुंडे असतील, ही सगळी मंडळी कलोपासकमधूनच पुढे आली वेगवेगळ्या स्पर्धांच्या माध्यमातून. आणि 1960ला संयुक्त महाराष्ट्र झाला आणि महाराष्ट्र सरकारने राज्यनाट्य स्पर्धा आयोजित करायला सुरुवात केली आणि आपल्या भागातील सगळ्या हौशी कलावंतांना एक संजीवनी मिळाली आणि स्पर्धेच्या निमित्ताने वर्षाला नाटकं होत राहिली. आणि मग कलोपासकच्या जोडीला पंचाक्षरी आप्पांची नवयुग संस्था आली. त्याच्यामध्ये राजा काटे आणि अशी बरीचशी मंडळी त्या संस्थेतनं काम करत होती. भारत थोरात वगैरे जे आजही हयात आहेत, अशी अनेक मंडळी नवयुग आणि कलोपासकमधनं काम करत राहिली. नंतर कलोपासकमधनं बाहेर पडत श्रीराम गोजमगुंडे, गोवंडे सर, पुरोहित सर या लोकांनी रसबहार नावाची संस्था स्थापन केली. आणि खऱ्या अर्थाने मग राज्यनाट्य स्पर्धेमध्ये लातूरचा सुवर्णयुग आला असं म्हणायलासुद्धा वावगं ठरू नये की एक वर्ष रसबहार पहिलं यावं, एक वर्ष कलोपासक पहिलं यावं, पुन्हा रसबहारने पहिलं यावं, अशा स्वरूपाची एक विजयी मालिका तयार झाली. आणि श्रीराम गोजमगुंडेंनी तर इतिहासच घडवला की कामगार राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिमला सलग 3 वेळा अभिनयाचं रौप्यपदक त्यांनी मिळवलं. आणि असं करणारे ते आपल्या मराठवाड्यातले एकमेव कलावंत आजतागायत आहेत. अगदी ज्या काळामध्ये लातूर शहर कुठे आहे हे सुद्धा मुंबईकरांना माहीत नव्हतं की लातूरचं नाटक मुंबईत सादर होताना एवढं ताकदीचं नाटक सादर होतं आहे, लातूर कुठे आहे असं लोक विचारायचे. तर अक्षरशः तिथली लोकं सांगायची की हे सोलापूर केंद्रावरून आलं आहे, म्हणजे सोलापूरच्या अवतीभोवती कुठंतरी ते गाव आहे जिथे की आपण 125 किलोमीटर सोलापूरपासून लांब आहोत. मला याच्यातनं हेच सांगायचं आहे की लातूरची खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला जर पहिली ओळख कोण करून दिली असेल तर नाटकाने करून दिली. आणि या नाट्य चळवळीतनंच लातूर एक असं प्रगल्भ गाव आहे असं त्यावेळी जाणवायला लागलं इतर महाराष्ट्राला. आणि त्याचं श्रेय जातं ते श्रीराम गोजमगुंडेंना. आणि मग त्यानंतरच्या काळामध्ये बाळकृष्ण धायगुडे असतील, आम्ही असू, आणि अगदी आत्ताच्या काळामध्ये अनेक मंडळी, कल्याण वाघमारे आणि हे सगळीजणं आता आम्ही नाटक करतच असतो. स्पर्धा ही आहे आमचं पहिला सोर्स आहे म्हणायला हरकत नाही. पण आत्ता आम्ही नव्याने विचार करतो आहे. आता अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची शाखा 2 वर्षापासून स्थापन झाली आहे. त्याच्यातनं आम्ही वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करतो आहे. आणि आता व्यावसायिक स्वरूप नाटकाला देता येईल का, आपल्या भागामध्ये एखादं व्यावसायिक नाटक उभं करता येईल का, हा आमचा आता प्रयत्न सुरू आहे. आणि त्यासाठी सगळ्या कलावंतांना एकत्र करून एका छताखाली घेऊन त्यातले करिअरिस्टिक जे नवे तरुण तरुणी आहेत अशांसाठी काही संधी निर्माण करता येईल का, असा आमचा आत्ता प्रयत्न सुरू आहे. खरं तर आत्ता लॉकडाऊन आलं. लॉकडाऊनच्या अगोदर एक प्रयोग आत्ता आम्ही त्याचा सक्सेसफुलच्या जवळ होतो, पण लॉकडाऊनमुळे त्याला आता डिले झाला आहे. पण जेव्हा केव्हा लॉकडाऊन संपेल तेव्हा लातूरचं व्यावसायिक नाटक हे महाराष्ट्राला पाहायला मिळेल एवढी मी तुम्हाला इथं खात्री देतो. मधल्या काळामध्ये आपल्याकडे चळवळ म्हणून खूप काही झालं. विलासराव देशमुख फाउंडेशनच्या निमित्त वतीने पु ल देशपांडे नाट्य महोत्सव अनेक वर्ष झाला. मधल्या काळात तो बंदही पडला. पण तसा महोत्सव महाराष्ट्राच्या पातळीवर कुठेही झाला नव्हता, होत नाही. ते लातूरचं वेगळेपण आहे. पण एकूण नाटक म्हणून नाटकाकडे आध्यात्मिक दृष्टिकोनाने पाहणारं कदाचित महाराष्ट्रातलं नव्हे तर देशातलं हे एकमेव गाव आहे की आम्ही नाटक श्रद्धा म्हणून पाहतो, सेवा म्हणून पाहतो. हे आमचं वेगळेपण आहे. नाट्यक्षेत्रामध्ये सेवाभाव म्हणून लातूरच्या नाट्यकलावंतांनी वेगवेगळ्या प्रयत्न करून नाटकाला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला. याच लातूरमध्ये पूर्वी MSCBच्या नाट्यस्पर्धा असतील, कामगार नाट्यस्पर्धा असतील किंवा ST महामंडळाच्या नाट्यस्पर्धा, त्याबरोबर काही प्रमाणामध्ये दिव्यांगासाठी पण नाट्यस्पर्धा झालेल्या आहेत, अपंगासाठी महोत्सव झालेले आहेत, अंधशाळेच्याही नाट्यस्पर्धा झाल्या आहेत.
अनेक माणसांनी अधिकारी शैलेश गोजमुंडे यांनी म्हणल्याप्रमाणे पुरोहित सर असतील, गवंडे सर असतील, श्रीराम गोजमुंडे असतील, त्यानंतरच्या काळातील बाळकृष्ण दायगुडे असतील, पथनाट्य क्षेत्रातले बंकटपुरी असतील, सध्याचे आमचे वाघमारे सर असतील, किंवा आता MSCBतून वेगवेगळ्या स्पर्धा होत आहेत, नवीन किरण माने असतील, ही सगळी पोरं नवीन आता या क्षेत्रामध्ये येत आहेत आणि एक लातूरकरांना वेगळं पण टिकून ठेवलं जात आहे. आणि येत्या काही पूर्वीच्या काळामध्ये म्हणजे काही दिवसामध्येच एक वर्ष दोन वर्षापासून अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाची महानगर शाखासुद्धा लातूरमध्ये सूर्योदय सांस्कृतिक मंडळ आहे, ॲडव्होकेट शैलेश गोजमुंडे यांच्या माध्यमातून सगळ्या नव्या पोरांना एक चांगली संधी मिळत आहे. भविष्यामध्ये सुद्धा एखादं नाट्यसंमेलन लातूरसाठी व्हावं अशी गेली अनेक वर्षापासून लातूरकरांची इच्छा आहे. या व अशा वेगळ्या विषयासाठी आपण पुन्हा शैलेश गोजमुंडे यांच्याकडे जाणार आहोत. पण तत्पूर्वी याच एक वेगळे मान्यवर प्राध्यापक वृषाली देशमुख आपल्यासोबत आहेत, ज्यांचा संगीत क्षेत्रामध्ये अभ्यास आहे. मी त्यांच्याकडून जाणून घेऊया की संगीत क्षेत्रामध्ये लातूरकरांची भूमिका काय आहे ते. नमस्कार. मी लग्नानंतर लातूरला आले. याआधी स्पर्धेच्या निमित्ताने, गाण्याच्या स्पर्धेच्या निमित्ताने इथे अष्टविनायक प्रतिष्ठान म्हणून जे बऱ्याच वर्षापूर्वी एक म्हणजे शास्त्रीय गायन असेल, सुगम गायन असेल, जे गाणं साधक आहेत त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त अशी जी स्पर्धा चालायची, त्या स्पर्धेसाठी मी स्पर्धक म्हणून आले होते. त्यावेळी मला पहिल्यांदा लातूर हे शहर कळालं आणि दिसलं. त्या स्पर्धेमध्ये मला बक्षिसं पण मिळाली आणि त्याच्यानंतर लग्नानंतर मी इथे आले. त्यावेळेसची परिस्थिती वेगळी होती. मी त्यावेळेसही शिकत होते आणि त्याच्यानंतर लग्नानंतर पण शिकत होते. इथला मला पहिला ठसा असा लातूरचा असा जाणवतो की इथे शिक्षणाला फार महत्त्व आहे. लातूर पॅटर्न एक वेगळ्या पद्धतीने इथे चालवलं जातं. आणि माझ्या संगीत साधनेमध्ये मी साधना करत असताना मी दयानंद आर्ट्समध्ये नोकरी पण केली. नोकरी करताना पण मला हे जाणवलं की मुलं शिकत आहेत गाणं, पण त्यांचं लक्ष सगळं शिक्षणाकडे जास्त, म्हणजे याच्यातून काही मिळेल का नाही हा त्यांचा जास्त भाव असायचा की संगीताने काय होणार आहे आपलं, म्हणजे आपण सुरक्षित राहू का, हा प्रश्न त्यांचा मला आजही जाणवतो. तर त्या संदर्भात मला असं म्हणायचं की इथे संगीत क्षेत्रामध्ये म्हणावी तशी प्रगती मला दिसली नाही. म्हणजे जसं गायक पुढे येऊन मोठे होत आहेत आणि इतरत्र स्टेज गाजवतात हे ठीक आहे, लातूरचा एक कलावंत म्हणून ठीक आहे, पण जे शास्त्रीय संगीतासाठी असं पोषक वातावरण असायला हवं ते मला दिसलं नाही. परंतु कालांतराने लक्षात आलं की इथे शिकवलं चांगलं जात आहे, पण प्रेझेंटेशन सादरीकरणाचं काही स्किल इथे उपलब्ध करून देणारे गुरु नाही आहेत. सुदैवाने इथे जवळच अंबाजोगाईला पंडित शिवदाजी देगलूरकर यांच्याकडे माझं सांस्कृतिक खात्यातर्फे मिळालेल्या स्कॉलरशिपकडून माझं शिक्षण झालं त्यांच्याकडे. तर त्यांच्याकडून मला बरंच असं ज्ञान मिळालं की मी माझी कला अजून विकसित करू शकते. आणि इथे विद्यापीठामध्ये संगीत हे उपलब्ध नव्हतं मला, म्हणजे हे पहिल्यांदा जाणवलं की MA संगीत इथे नाही आहे, BA संगीत नाही आहे, आणि जर आहे तर चांगले शिकवणारे नाही आहेत. म्हणजे मला शिकवावं पण लागलं आणि शिकावं पण लागलं. बाकी सगळं छान होतं इथे, म्हणजे शिक्षण बाकीच्या गोष्टींमधलं सगळं छान, पण गाण्याच्या बाबतीत अगदीच म्हणजे गुरुकुल पद्धतीने शिक्षण चालायचं, पण ॲकॅडमिक ज्याला आपण विद्यापीठीय स्तरीय म्हणतो ते शिक्षण काही इथे मला जाणवलं नाही. मी जॉब केला नंतर म्हणजे मला असं वाटलं की अरे हां, ह्याच्या पुढे आपण शिकावं लागेल आणि पुढे जावं लागेल, तर याच्यासाठी आपल्याला इथल्या लोकांना बरोबर घेऊन पुढे जावं लागेल. तर आम्ही बऱ्याच संस्था अशा इथल्या म्हणजे ज्या पूर्व प्रस्थापित होत्या त्या बघितल्या. म्हणजे इथे पंडित चिगरी गुरुजी नामांकित ओंकारनाथ ठाकूर यांचे ते पट्टशिष्य, आणि त्यांनी बरेच त्यांचे शिष्य असे निर्माण केले, आणि बोरगावकर सर असतील. म्हणजे हे वातावरण सुस्थितीत होतं असं म्हणायला काही हरकत नाही, परंतु
गाण्यातून काही आपलं शिक्षण, गाण्याच्या शिक्षणातून आपलं पोट आपण भागू शकू अशी काही अवस्था इथे काही दिसली नाही. म्हणजे सुरक्षितता ह्या गोष्टीच्या बाबतीत, म्हणजे आर्थिक सुरक्षितता या गोष्टीच्या बाबतीत मुलांना हा प्रश्न नेहमी पडायचा की मॅडम आम्ही शिकतो आहे गाणं, ठीक आहे, पण आमचं पुढे काय? हा प्रश्न मला आजही भेडसावतो की मुलं शिकत आहेत, पण पुढे त्यांचं काय? कारण की नोकऱ्या आणि प्रत्येक जण कलाकार होणार नाही, हे म्हणजे कलाकार हा जन्मावा लागतो. तर त्या दृष्टीने आपल्याला म्हणजे सुरुवातीला राजाश्रय होता. म्हणजे जसं नाटकामध्ये आत्ता सरांनी सांगितलं की नाटक म्हणजे नाट्यकर्मी स्वतः, जसं म्हणजे भारूड हा कलाकार स्वतः रसिकांपर्यंत पोहोचतो आहे, तशी आजची गाण्याची स्थिती आहे असं मला पण वाटतं की रसिकांमध्ये रसिक हे मायबाप असतात हे ठीक आहे, पण कलाकाराला आर्थिक सुरक्षितता लाभावी याच्यासाठी म्हणजे राजाश्रय काही करू शकतो का असा माझा प्रश्न आहे की फक्त कला आणि कला जोपासणं हा उद्देश किंवा आध्यात्मिक प्रगती हा उद्देश न ठेवता जो साधक आहे, गाणं साधक आहे, संगीत साधक आहे, त्याच्या पूर्ण आयुष्य त्याचं काय म्हणतात त्याला निवांत आणि स्टेबल स्थिर राहावं याच्यासाठी काही प्रयत्न होऊ शकतील का अशा पद्धतीने मला विचार व्हावा या लातूरकरांसाठी असं मला वाटतं. त्या दृष्टीने इथे बरेच समारंभ झाले, म्हणजे अनेक दिग्गज कलावंत इथे येऊन गेले, गाऊन गेले. म्हणजे पंडित भीमसेन जोशी सारखे कलावंत, जसराजींसारखे, मी जसराजींना पण ऐकलेलं इथे मध्ये लातूर फेस्टिवल पण झालं, म्हणजे स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्याकडून. ह्या मोठ्या मोठ्या गायकांचे कार्यक्रम होणं हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे जे येणारी पुढची पिढी आहे ते त्यांना ऐकूनच मोठी होतात किंवा गाणं कलाकार हे नेमके कसे तयार होतात, ते आपली कला कशी सादर करतात हे पण महत्त्वाचा इथे भाग होऊन जातो. तर त्या दृष्टीने बरेच कार्यक्रम इथे होतात आणि आजपर्यंत झालेले आहेत. अष्टविनायक स्पर्धा होती आत्ता अहमदपूरला, बऱ्याच जुन्या मला वाटतं दत्त जयंती महोत्सव होतो. ते स्वतःच्या घरातले पैसे म्हणजे स्वतःच्या पदरचे पैसे खर्च करून तो शास्त्रीय संगीताचा महोत्सव तो 3 दिवस संपन्न करतात, साजरा करतात. म्हणजे शास्त्रीय गायन हे जसं दरबारात होतं पूर्वी तसं आता घराघरात आहे. पण शास्त्रीय गाण्यासाठी जसं आपण म्हणतो रियालिटी शोज, जे सुगम संगीतासाठी म्हणजे चित्रपट संगीतासाठी त्याच्यामध्ये आपले लातूरचे कलावंत बरेच पुढे गेलेले आहेत आणि बरंच नाव कमवत आहेत. पण शास्त्रीय गाण्यासाठी किंवा जर कुणी शास्त्रीय गायन शिकत असेल तर ह्याच्यामध्ये त्यांचा आदर्श ते कुठे पाहतील अशी म्हणजे त्यांना गरज आहे की नेमकं मला ह्यांच्यासारखं व्हायचं. हा उद्देश पण आम्ही ठेवला आणि आत्ता काही वर्षापूर्वीच आम्ही आवर्तन संगीत सभा जी पूर्णतः शास्त्रीय संगीतासाठी वाहिलेली आहे ती सुरू केली. कारण की गाणारे आमच्याकडे येत होते आणि ते म्हणत होते की कसं गायचं आणि काय शिकायचं नेमकं, आणि त्यांना पण स्टेज देणं आवश्यक आहे. कारण की मोठ्या कलाकारांना तुम्ही व्यासपीठ सगळे देऊ शकतात किंवा मोठे कलाकार येणार तर रसिक पण त्यांचं गाणं ऐकण्यासाठी येणार, पण जे गाणं शिकतायत त्यांचं गाणं कोण ऐकणार? कारण की त्या काळात त्यांच्या उमेदीच्या काळात त्यांना फार आवश्यक असतं की त्यांची साधना तुम्ही ऐका आणि त्यांना चांगलं ऐकवा की नेमकं चांगलं काय असतं, गाणं कसं सादर करायचं असतं, साधनेचं फळ काय असतं, ह्या गोष्टी त्यांना शिकवणं फार आवश्यक वाटलं आम्हाला. म्हणून माझे मिस्टर आणि म्हणजे प्राध्यापक शशिकांत देशमुख आणि मी असा विचार केला की अरे ही चळवळ फक्त सुगम संगीतासाठी नाही, सुगम संगीतासाठी काम करणारे खूप जण आहेत. म्हणजे स्वतः एक कलाकार म्हणून तो स्वतः
या मीडियामध्ये किंवा या क्षेत्रामध्ये स्वतःला झोकून देऊन तो काम करू शकतो. पण शास्त्रीय गाण्यासाठी त्याला उभारी देण्यासाठी कोणी मदत करणार नाही. आणि आम्ही दोघंही कलाकार असूनही आम्ही हे जाणलं की या अशा कलाकारांना पुढे आणण्यासाठी फार पाठबळ लागेल, म्हणजे ते कोणी देणार नाही. ही निकड भासली आणि आम्ही हे सुरू केलं. आता या म्हणजे 62वी मासिक संगीत सभा आत्तापर्यंत, आता उद्या मुग्धा वैशंपायन सर्वांना अशी परिचित अशी मोठी गायिका आहे आणि ती उद्या येते आहे. तर याचा अर्थ काय की मुलांनी साधना ऐकावी आणि ती कशी फलित होते साधना केल्यानंतर ते पण पाहावं. म्हणजे या दृष्टीने शास्त्रीय गाण्याकडे लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल, पालकांचा दृष्टिकोन बदलेल. कारण की माझ्याकडे जे मुलं येतात, लहान लहान मुलं शिकायला येतात, ते मला खरंच काळजी वाटते त्यांची की ते त्यांचं दप्तर असतं ना ते पाठीवरच असतं, गाणं शिकायला असतं आलेल्या. आणि म्हणजे इतकं ओझं घेऊन येतात ते लातूर पॅटर्न, म्हणजे मलाच खरंच इतकं मला त्यांची पहिल्यांदी फार कीव यायची. आता मी त्यांना सांगायची पण गरज नाही, ते इतके इन्वॉल्व्ह होतात गाण्यामध्ये. आणि हे फार आवश्यक आहे लहान मुलांमध्ये, तरुण मुलांमध्ये. म्हणजे संगीत म्हणजे अभिजात संगीत ज्याला आपण शास्त्रीय संगीत म्हणतो, ही फक्त कला म्हणून न पाहता आपल्या जीवनाचा एक भाग म्हणून पाहायला गेलं पाहिजे. मुलांना आपण शिकवताना हे जाणीवपूर्वक शिकून दिलं पाहिजे की ह्याच्यातून तुला पैसे नाही मिळणार, पण जे पैशातून जे मिळणार नाही आहे ते या कलेच्या साधनेतून तुला मिळेल, त्यासाठी तू हे शिक. या अर्थाने आजकाल शिक्षणामध्ये पण हे पाहिलं जातं. मी कॉलेजमध्ये जॉब केला त्यावेळेस मला पहिल्यांदी असाच प्रश्न पडला की हे मुलं एवढी फीस भरून सायन्समध्ये जाणार आणि इकडे एवढीच फीस भरून आपल्याकडे कशी येतील, आणि आपल्याकडे आले नाहीत तर मग आपला विषय कसा चालेल, हा प्रश्न मला पहिला अनुभव होता. आणि तो अजूनही सगळेजण फेस करतात. मला असं वाटतं की सरांना चांगलंच माहीत आहे की एकतर आवाज हा सगळ्यांना उपलब्ध नाही, म्हणजे तो एक निसर्गाची देणगी आहे. प्रत्येकांनाच चांगला आवाज लाभेल, आणि जरी लाभला तरी योग्य वेळी खतपाणी देणं आणि त्यातून चांगला कलाकार उभा राहणं, या गोष्टी फार दैवावर आधारित आहेत असं मला वाटतं. हां, याला खूप प्रयत्न करून आपल्याला करता येईल, पण ही जी घडामोड आहे ती फार दैवी आहे असं मला वाटतं. पण प्रत्येकजण कलाकार होईल याच्यासाठी गाणं शिकू नये असं मला वाटतं. म्हणजे जी विद्यार्थी संख्येची जी अट आहे ती थोडी शिथिल करणं आवश्यक आहे. खूप बारीक सारीक जे बदल आहेत ते आपल्या संगीत साधना, म्हणजे संगीत स्थिर राहावं, ते सुरक्षित राहावं, ती परंपरा कायम राहावी, याच्यासाठी विद्यापीठ स्तरामध्ये पण करणं गरजेचं आहे. राज्यस्तरीय पण जसं आपण म्हणतो की कार्यक्रम होत आहेत तर ते फ्री ऑफ कॉस्ट करा ना. तुम्ही काहीतरी म्हणजे जसं रियालिटी शो होत आहेत, वारेमाप खर्च होत आहेत, पण त्याच्यातून पौष्टिक असं मुलांना काही मिळत नाही. तेच गाणे ते ऐकतायत आणि ते म्हणतायत आणि हे परत तेच ऐकतायत. कवर सॉंग्स पण होतात, म्हणजे मराठी गाण्यांचे कवर सॉंग्स होत आहेत आजकाल, किंवा हिंदी गाणे जोडून अरे किती ऐकणार तुम्ही ना. त्यांना असं हे दाखवा की हे जे जोडाजोडी न करता जे कायम टिकणारं आहे त्या शास्त्रीय संगीताची ओळख करून द्या. ते आपोआप खुश होतील, ते खुश राहतील आणि ते अजून काही करू शकतील. कारण की आपण म्हणतो की भारत हा तरुणांचा देश आहे आज, तर तरुण पिढीकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. आणि शास्त्रीय संगीत जर तो शिकत असेल तर मला असं वाटतं की भारताचं भवितव्य खूप चांगलं असेल. म्हणजे लातूरच फक्त नाही असं मला वाटतं. कारण की आपल्याकडे भरपूर म्हणजे कलेच्या बाबतीतलं जे टॅलेंट ज्याला आपण म्हणतो ते आहे, पोटेन्शियल ज्याला आपण म्हणतो ते आहे, पण त्याच्यासाठी योग्य दिशा दर्शवणारा एकही अभ्यासक्रम आपल्याकडे नाही आहे. का तुम्ही कंपल्सरी करत नाहीत आता लातूर वासियांना मी सांगते की लातूरमध्ये आमच्याकडे जे पॅरेंट्स येतात ना, ते आम्हाला पहिल्यांदा प्रश्न विचारतात की आमचा मुलगा स्टेजवर कधी गाईल, किती दिवसात तो स्टेजवर गाईल आणि त्याला गाता येईल.
मग मी त्यांना उत्तर देत असते की जर तुम्हाला असं समजायचं असेल, असे तुम्ही स्वप्न पाहत असाल तर बिलकुल त्याला माझ्याकडे पाठवू नका. कारण की हे खूप सीमित असं स्वप्न आहे आणि या स्वप्नाला काहीच अर्थ नाही. आता हे आपल्याला मीडियाने दाखवलेले स्वप्न आहे, ते कितपत खरं हे त्यांना माहीत नाही बिचाऱ्या पालकांना. आणि त्यामुळे पालकही त्या ज्ञानाच्या आनंदापासून अलिप्त राहतो आहे. आणि त्याच्यापेक्षाही विचित्र अवस्था त्या छोट्या मुलाची की जो शिकायला तयार आहे, जो गाण्याची आवड घेऊन आलेला आहे आणि ज्याचं म्हणजे पूर्ण भवितव्य त्याच्या पालकांवर अवलंबून आहे. म्हणजे ही अवघड परिस्थिती आपणच निर्माण केलेली आहे असं मला वाटतं. कारण की शिक्षणाला तुम्ही महत्त्व द्या, पण इतकं नाही. मला हा पहिल्यांदा लातूरमध्ये आल्यानंतर हा पहिला प्रश्न जाणवला की अरे हां, गाण्यामध्ये एवढं का महत्त्व देत नाहीत, संगीताला का नाही महत्त्व देत जितकं की शिक्षणाला देत आहे तिथे. तर याचं उत्तर मला लगेच मिळालं. कारण की शिक्षणामध्ये जर तुम्ही इन्व्हेस्ट करतायत तर तुम्हाला परतावा मिळतो आहे. तुम्ही समजा सायन्स घेऊन मार्क्स मिळवले तर तुम्हाला डॉक्टर होता येतं, इंजिनियर होता येतं, तुमच्या हातात पैसा राहतो. गाणं शिकणाऱ्यांना हा प्रश्न जाणवत नाही. कारण की जो सच्चा कलाकार असतो तो पैशासाठी कधीच गात नाही, तो फक्त टाळ्यांसाठी गातो. हे किती जर आपण पाठ करून वाक्य म्हटली तरी शेवटी गाण्याची म्हणजे पोट भरल्याशिवाय तो गाऊ शकणार नाही. हे सत्य आपल्याला मान्य करावं लागतं. मग आर्थिक परिस्थिती आणि आपली मनस्थिती कलेच्या बाबतीतली यातलं द्वंद्व कसं सांभाळायचं किंवा ह्याच्यात कोण जिंकतं, तर पोटच जिंकणार. म्हणजे कला ही मागे पडणार. आणि माझ्याकडे आत्ता समजा MA केलेला स्टुडंट मला म्हणतो की मॅडम माझं नेट पण झालं आत्ता, मी काय करू. मी म्हटलं मी जे करते तेच कर. कारण की माझं सगळं झालं आहे, म्हटलं PhD झालं आहे, सगळं झालं आहे. पण हा विचार मी त्यावेळेस केला नाही की हां मला ह्याच्यातून नोकरी मिळेल की नाही. कारण की मी शास्त्रीय संगीत शिकले. म्हणजे कलेचा इतिहास आणि त्याच्यानंतर जे सगळ्यात शेवटची पायरी आहे ज्याला आपण तत्त्वज्ञान म्हणतो. कला ही तत्त्वज्ञान सांगते आपल्याला, म्हणजे शेवटची पायरी कलेच्या संदर्भातली. आणि जर कला ही तत्त्वज्ञान सांगत असेल आणि तीच शेवटची पायरी असेल तर त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की मोक्ष जो असतो तो या तत्त्वज्ञानात दडलेला असतो. म्हणजे हा कला ही ज्याला आपण दृश्य स्वरूपात असते, पण तत्त्वज्ञान हे अदृश्य स्वरूपात असतं किंवा ते आपल्याला अनुभवावं लागतं. कलेचा अनुभव वेगळा असतो, तत्त्वज्ञान ही अनुभूती असते. त्याच्यामुळे मग कलेच्या संदर्भात साधक म्हणून विचार करताना मला हा प्रश्न भेडसावतो की हां काहीतरी व्हायला पाहिजे खरंच. आणि तत्त्वज्ञानामुळे मी सावरते की हां चला आपल्याला समाधान तरी आहे, ज्ञानाच्या प्राप्तीमधला आनंद तरी आहे, आपल्याकडे मुलं येतात ते चांगलं गात आहेत, हे समाधान आपण पैशाने नाही विकत घेत आहेत. पण आता हे समाधान जरी असलं तरी कलेचं संप्रेषण हे पण आवश्यक आहे. म्हणजे सगळीकडे कला पोहोचली पाहिजे. आणि जितक्या वेगाने शिक्षण पोहोचतं आहे, जसं अर्थशास्त्र पोहोचतं आहे, सायन्स ज्याला आपण म्हणतो ते पोहोचतं आहे, कम्प्युटर आजकालचं किंवा मीडिया असेल, ते ज्या फोर्सनी पोहोचतं आहे तितकी त्या फोर्सनी संगीत कला ही पोहोचत नाही आहे, ती निगेटिव्हली जाते. म्हणजे रियालिटी शोमध्ये कसं होतं आहे की सगळेजण चांगलं गातात आणि खूप छान परीक्षण पण होतं, सगळं छान असतं, म्हणजे ते सगळं आपल्याला पाहावंसं पण वाटतं. पण सगळ्या सुगम संगीताच्या रियालिटी शोज आहेत, शास्त्रीय गाण्याची खूप कमी रियालिटी शोज आपल्याला पाहायला भेटतात, मैफिली फार कमी होतात शास्त्रीय गाण्याचं. हे कुठंतरी खंत याची वाटते. आता लातूरच्या संदर्भात सांगायचं झालं तर इथे अहमदपूरला बऱ्याच वर्षापासून शास्त्रीय गाण्याचे कार्यक्रम होतात. ते घरगुती स्वरूपात का होईना पण होत आहेत. ह्या होत्या वर्षाली देशमुख मॅडम, ज्यांनी शास्त्रीय संगीताबद्दल आपल्याला माहिती दिली. याच क्षेत्रातील वेगळा भाग म्हणजे सगळ्यात आवडीचं आपल्याला कवी क्षेत्र. याच कवी क्षेत्रातील लातूरच्या कवीबद्दल भरभरून ऐकण्यासाठी आपण जाणार आहोत योगीराज मानेन सरांकडे. बघूया सरांचे नेमकं त्याबद्दल काय मत आहे. साधारण 25 ते 30 वर्षांखाली
लेकरांच्या शिक्षणाकरता म्हणून मी लातूरला आलो. तेव्हा इथं प्राध्यापक फ म शहाजिंदे, ज्येष्ठ कवी शंकर झुलपे, आदरणीय कवी विनय आपसिंगेकर यांच्या कविता वाचून आम्हाला कविता लिहावंसं वाटायचं. शहाजिंदे सरांची कवितेमधली कारकीर्द तर महाराष्ट्राला ज्ञात आहे. शेतकरी या खंडकाव्यापासनं मी तू या पत्रात्मक कादंबरीपर्यंतचा त्यांचा कवितेचा प्रवास झालेला आहे. विनय आपसिंगकरही महाराष्ट्राला सुपरिचित आहेत कवितेच्या क्षेत्रामध्ये. शंकर झुलपेंनीही एक वेगळं स्थान कवितेमध्ये निर्माण केलेलं आहे. आणि आम्हाला त्या काळी वाटायचे की आपणही कविता लिहावी, कवितेकडे ओढलं जायचं माझं मन. आणि मग यांच्या कविता वाचून आम्ही कविता लिहायला शिकलो. मग इथं भारत सातपुते आहेत, भास्कर बडे आहेत, आणखी नरसिंग इंगळे आहेत आमचे कवी. या सर्वांच्या आमचा एक समूह जमला आणि मग आम्ही कविता लिहायचो. वेगवेगळ्या कविता, निसर्गाच्या कविता, सामाजिक आशयाच्या कविता, आणखी अभंग लिहिले. आणि मग आमच्या मैफिली जमायच्या. मित्रांच्या घरी आम्ही जमायचो. आम्ही कटारे सरांच्या घरी जमायचो. इथं दयानंदला ते प्राध्यापक होते. आणि मग कवितेमध्ये रुची निर्माण होत गेली. या मान्यवरांची तर अनेक पुस्तकं प्रकाशित आहेत, पण कविता लिहिण्यापेक्षा, कविता करण्यापेक्षा कविता जगण्यामध्ये जो आनंद आहे तो प्रचंड मोठा आहे असं मला वाटतं. नित्य ठेवू स्मरण मित्रा, अटळ आहे मरण मित्रा, जात एकच माणसाची सोड वर्गीकरण मित्रा. हे जर वर्गीकरण आपण सोडलं आपल्या मनातनं तर कवितेच्या अधिक जवळ जाता येतं मला असं वाटतं. म्हणजे समुद्राच्या तळाचा मोती जसा शोधून सापडत नाही, पण त्याकडे जाण्याचा आपली दिशा जर असेल, आपला सूर जर त्या तळाकडे असेल तर आपल्याला काहीतरी चांगलं गवसण्याची शक्यता निर्माण होते असं मला वाटतं. आणि मग आता तर इथं अनेक मंडळं कवितेच्या करता काम करतात. आदरणीय शैलेशदादांनी अनेक वेळा आम्हाला कवितेच्या कार्यक्रमाकरता बोलावलेलं आहे. मग कवितेचा नाद एकदा लागला, हे कलाकाराचं असं आहे, त्या कलेचा नाद लागला तर माणूस त्यातनं असं सहजासहजी बाजूला येऊ शकत नाही. आणि मग कवितेचा प्रवास करायला खूप मजा येते. इथं आता अनेक कवी आहेत, नवीन लिहिणारीसुद्धा मुलं आहेत. त्यामध्ये पंकज शिंदे आहे, शैला कारंडे आहे, आमचे नयन राजमाने आहे, आमच्या स्वर्गीय निलिमा कुलकर्णींची यावेळेस मला आठवण येते. त्याही अतिशय सुंदर कविता लिहायच्या. जुन्या पिढ्यातल्या कवयित्री म्हणलं तर इंदुमती सावंतांची मला अगदी खूप आठवण येते प्रकर्षानं. याही वयामध्ये त्या ज्या पद्धतीनं कवितेचं सादरीकरण करतात ते अतिशय अफलातून असतं. वृषाली पाटील आहेत, रमेश चिल्ले आहेत, ही सर्व मंडळी यांनी कवितेचा हा एक जागर जो केलेला आहे, त्यातनं आम्ही वेगवेगळ्या महाविद्यालयातल्या शाळांमधल्या विद्यार्थ्यांपर्यंत जातो आणि त्यांच्या मनामध्ये कवितेचं बीज पेरण्याचं काम करतो. कारण कवी हा संवेदनशील असतो. संवेदनशील मनाच्या माणसामधनंच कवितेच्या ओळी बाहेर पडतात. आणि म्हणून शालेय जीवनामध्ये जर लेकरांना कवितेची गोडी लागली, त्यांच्या मनामध्ये ती अभिरुची जोपासली गेली, तर उद्याचा युवक हा अतिशय संवेदनशील मनाचा राहील असं मला वाटतं. लातूरच्या सुरुवातीच्या कवीपासून ते आत्ताच्या सगळ्या कवीपर्यंत वेगवेगळ्या प्रकारची माहिती आपल्याला योगीराज माने सरांनी दिली. याच वेगळ्या विषयासोबतसुद्धा त्यांच्यासोबत कवितेबद्दल त्यांची एखादी कवितासुद्धा आपण या ऐकणार आहोत. त्याच विषयाच्या अनुषंगाने मी नाटकाच्या विषयाकडे जात आहे. मी मगा बोलताना असं सांगितलं होतं की लातूरमध्ये कामगार चळवळीतील नाटकं असतील, MSBची नाटकं असतील, दिव्यांगांची नाटकं असतील, अशा वेगवेगळ्या चळवळी सुरू झाल्या. पण येत्या काही मागील 4-5 वर्षांमध्ये नाट्य चळवळी पूर्वीसारख्या राहिल्या नाहीत. परंतु नवसंजीवनी येण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून लातूर शाखा, नाट्य परिषद शाखा काम करत आहे. मी म्हणल्याप्रमाणे भविष्यामध्ये अखिल भारतीय नाट्य संमेलन या नगरीमध्ये भरावं अशी लातूरकरांची प्रामाणिक इच्छा आहे. त्याचबरोबर लातूरमध्ये एखादं नाट्यक्षेत्राचं महाविद्यालय भविष्यामध्ये व्हावं अशी एक लातूरकरांची इच्छा आहे. असा सर्वांगीण विचार करून याच विषयासाठी मी पुन्हा जातोय ॲडव्होकेट शैलेश गोजमुंडे यांच्याकडे की नेमकं लातूरकरांना नाटकाबद्दल काय वाटतंय. आत्ता दोन्हीही त्या क्षेत्रातली मान्यवर, काव्य आणि संगीत या क्षेत्रातली बोलली.
आणि त्या दोघांच्याही भाष्यातनं मलाच माझ्या नाटकातलं एक वाक्य आठवलं. ते म्हणजे कलावंताला आलेला कुठलाही कैफ, कलावंताला आलेला कैफ हा कुठल्याही गर्भारपणापेक्षा यत्किंचितही कमी नसतो. थोडक्यात काय तर आम्ही कोणत्या कलाक्षेत्रात वावरतो यापेक्षा तो जो कैफ आहे, ज्याला नाद असा शब्द मगाशी वापरला गेला, तो कैफ, तो नाद जेव्हा ब्रह्म पावतो ना तेव्हाच त्याची परिपूर्णता होत असते. आणि ती पूर्ण होईपर्यंत तो माणूस अगदी आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यात झगडत असतो. आणि आत्ता तुम्ही विचारलेला प्रश्न जवळपास नाट्यक्षेत्रातला त्याच जोडीचा आहे. अलीकडच्या काळामध्ये आम्ही त्याच्यासाठी एक महत्त्वाचा प्रयत्न केलेला. मागच्या सरकारमध्ये सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे होते आणि योगायोगाने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक सेलचा मी प्रमुख होतो. आणि तेव्हा आपण तावडे साहेबांना एक निवेदन दिलं होतं. कारण मागच्या सरकारने एक अफलातून संकल्पना महाराष्ट्रासाठी राबवण्याची ठरवली. आपल्यापैकी अनेकजण जाणून असतील की दिल्लीला NSD नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा असं आपल्या देशातलं सर्वोत्कृष्ट नाट्यशिक्षण देणारी संस्था आहे, इन्स्टिट्यूट आहे, जिकडे स्टायफंड देऊन म्हणजे कलावंतांना म्हणजे विद्यार्थ्यांना स्टायफंड दिला जातो आणि तो देऊन त्याचं राहणं खाणं जेवण करून त्याला शिकवलं जातं. त्या NSDमधनं आलेली बरीचशी मोठी मोठी अगदी मिथुन चक्रवर्तीपासून आपल्या अमृता सुभाषपर्यंत अनेक मंडळी तिथून बाहेर पडली, मोठी झाली. त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाने MSD महाराष्ट्र स्कूल ऑफ ड्रामा असं जाहीर केलेलं. आणि जेव्हा तावडे लातूरला आले होते, तावडेसाहेब, त्यावेळेला आम्ही त्यांच्याकडनं ते लातूरसाठी मंजूर करून घेतलं होतं. पण योगायोगाने सरकार बदललं. पण तो योगायोग हा आपल्यासाठी अत्यंत सुयोग आहे की लातूरलाच सांस्कृतिक मंत्रीपद आलं. आणि परवा मान्य पालकमंत्री आणि आपले सांस्कृतिक मंत्री अमित देशमुखांशी बोलताना हा विषय आम्ही पुन्हा छेडला आणि त्यांना अशी विनंती केली आहे की बाबा महाराष्ट्र स्कूल ऑफ ड्रामा हे शासनाचं NSDच्या धर्तीवरचं इन्स्टिट्यूट हे लातूरलाच आलं पाहिजे. हा एक मुद्दा झाला. पण दुसरा मुद्दा नेहमी आमच्याकडे बोलला जातो की कलावंत हा उपजत असायला हवा. शिक्षण हे तंत्र आहे आणि तंत्रातनं जसं मॅडमच्याही तोंडून आलं की बाबा आवाज हा दैवी असला पाहिजे, निसर्गदत्त असला पाहिजे. मी ठरवून आवाज नाही निर्माण करू शकणार. हां, पण मी गायकी शिकू शकतो. नाटकाचंही तसंच आहे, अभिनयाचंही तसंच आहे. तुम्ही उत्स्फूर्त कलावंत असला पाहिजे, उपजत कलावंत असलं पाहिजे. आणि एकदा तुमच्यात ती उपजतता असेल तर मग त्याला तंत्राची जोड देऊन मग त्याला प्रशिक्षित करून योग्य त्या ठिकाणी जाता येतं. पण आत्ता नाटक म्हणून, अभिनय म्हणून खूप सारे क्षेत्र उपलब्ध आहेत. व्यावसायिक नाटकाचं एक दालन आहेच, पण आता TV सिरियल्स, सिनेमा अशा वेगवेगळ्या माध्यमातून खूप साऱ्या संधी आता उपलब्ध आहेत. आणि तुम्हाला सांगायला मला आनंद वाटेल की कुठल्याही इन्स्टिट्यूटमध्ये न शिकता आज लातूर शहर आणि जिल्ह्यातली किमान 51 मुलं आज मराठी मालिका आणि सिनेमा क्षेत्रात काम करत आहेत. कोणी दिग्दर्शक आहे, कोणी ॲसोसिएट दिग्दर्शक आहे, कोणी असिस्टंट दिग्दर्शक आहे, कोणी एडिटर आहे, कोणी कॅमेरामन आहे, कोणी नट आहे, कोणी मॉडेलचं काम करते आहे. असे अनेक मुलं आत्ता आपलं नशीब आजमावायला तिथं जात आहेत. अनेकांचं नशीब खुल्लंसुद्धा आहे. ते आता करिअर म्हणून त्याच्याकडे पाहत आहेत. आणि पूर्वीसारखं आता पुणे मुंबईला जाण्याची गरज नाही. आपण लातूरमधून सुद्धा ते सगळं करू शकतो. आणि येत्या काळात जर आपल्याला संधी मिळाली तर जसं आत्ता वाईला एक शूटिंग हब म्हणून तयार झाला आहे सातारा जिल्ह्यामध्ये, तसं लातूरलासुद्धा शूटिंग हब तयार होऊ शकतं. आपण इथून सिरियल शूट करू शकतो. तशी आता ह्या सगळ्या डिजिटल युगामध्ये तशी संधी आपल्याला प्राप्त झालेली आहे. त्यामुळे अनेक मुलांना, अनेक विद्यार्थ्यांना पुढच्या काळामध्ये लातूरमध्ये ह्या संधी आपण उपलब्ध करून देऊ शकतो. ह्यासाठी थोडासा सर्वांगीण आणि सार्वत्रिक असा प्रयत्न होणं आवश्यक आहे आणि त्या गोष्टी करायला हव्यात. आणि मी म्हटल्याप्रमाणे एकदा कैफ आला की ते गर्भारपण असतं आणि गर्भारपणानंतर फक्त जन्मच असतो. आणि मग तो जन्म कदाचित आता आपण जन्माच्या अवस्थेत आहोत, काउंट आपला हा लॉकडाऊन संपल्यानंतर कदाचित तो दिवस उजाडेल. नक्कीच. राज्याचे सांस्कृतिक मंत्री म्हणून अमित विलासराव देशमुख साहेब हेच लातूरचे पालकमंत्री आहेत आणि लातूरकरांना गेली अनेक वर्षापासून लातूरला नाट्य संमेलन व्हावं ही अपेक्षा आहे. लातूरच्या जवळ असलेल्या उस्मानाबादमध्ये काही वर्षापूर्वी नाट्य संमेलन झालं. राज्याचे तत्कालीन सांस्कृतिक मंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नांदेड येथे सुद्धा नाट्य संमेलन झालं. हीच अपेक्षा आता नाट्य संमेलनाची लातूरकर आज धरत आहेत. नेमकं त्याबद्दल ऐकूया की लातूर शाखेचे अध्यक्ष म्हणून त्यांची काय भूमिका आहे. बघा,
आमच्या लातूरचं आधी दुर्दैव मानतो की महाराष्ट्रामध्ये मी स्वतः अनेक कार्यक्रमाला हजर होतो की साधारणत 8 वर्ष सलग मुख्यमंत्री म्हणून आणि तत्पूर्वीही सांस्कृतिक मंत्री म्हणून किमान 10 ते 12 नाट्यसंमेलनाला उद्घाटक किंवा समारोपाला विलासरावजी होते. परंतु आमच्या लातूरला ते कधीच घडलं नव्हतं. इथे ना कधी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं, ना कधी इथे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन झालं. पण 2 वर्षापूर्वी जेव्हा महाराष्ट्राच्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळावरती मी निवडून गेलो आणि तेव्हापासून तो प्रयत्न सुरू होता आणि आपल्या सगळ्यांना लातूरकरांनाही सांगायला आनंद वाटेल की 100वे नाट्यसंमेलन जे आत्ता होऊ घातलं आहे ते या मेमध्येच आपल्याकडे होणं ठरलेलं होतं, त्याची नियोजनही झालेलं होतं. परंतु लॉकडाऊनमुळं ते आता पोस्टपोन झालं आहे. पण येतं संमेलन 100वे संमेलन हे लातूरलाच होईल या संदर्भामध्ये सांस्कृतिक मंत्री असतील, आमचे नेते संभाजीराव पाटील निलंगेकर असतील, इथल्या सगळ्या राजकीय नेत्यांनीसुद्धा पूर्ण त्याला सपोर्ट करण्याचं आश्वासन दिलं होतं. अगदी ते तन्मनधनाने आमच्यासोबत होते. याशिवाय लातूरातली आमची एक बैठकही झालेली आणि अनिल तुम्हाला आश्चर्य वाटेल 650 लोक त्याच्यामध्ये स्वयंसेवक म्हणून काम करायला माझ्याकडे नोंदी केलेल्या आहेत. म्हणजे इतका उत्साह या संमेलनाच्या आणि या सगळ्या सांस्कृतिक चळवळीच्या संदर्भामध्ये लातूरात आहे. आणि मॅडम जसं म्हणाले की लातूरचा माणूस हा रसिक आहे, फक्त त्याला चांगलं खाद्य दिलं पाहिजे आणि ते खाद्य देण्यामध्येच आपण कमी पडतोय की काय असं कधी कधी वाटतं. लातूरकर मात्र तयार आहे, आम्हीच कुठेतरी कमी पडतोय, आता आम्ही कमी नाही पडलं पाहिजे, एवढीच त्याच्यातली भूमिका असेल. म्हणजे 100वे नाट्यसंमेलन हे लातूरमध्येच 100% होईल? 100% लातूरमध्ये असेल. येणारं नाट्यसंमेलन लातूर महानगर शाखेच्या वतीने आयोजित केलं जाणार आहे आणि ते लातूरमध्येच होईल अशी त्यांची प्रामाणिक भावना आहे आणि तसे त्यांचे प्रयत्न बी आहेत. याच विषयाला धरून मी कवितेच्या जगामध्ये जात आहे. मला मानेसाहेबांना असं विचारायचे की कविता एका चौकटीमध्ये असते ना, आता काही जण ती चौकट तोडून वेगळ्या पद्धतीनं कविता लिहिण्याकडे युवकांचा ओढ आहे, यमक जुळणे असेल किंवा एखाद्या व्यक्तीभोवतीच कविता फिरत असेल, तर येणाऱ्या तरुण कवींसाठी किंवा लेखकांसाठी तुम्ही कवी म्हणून काय सांगाल? कविता ही मनातनं व्यक्त होणारी अगदी सहज सुलभ भावना आहे. भावनांची माळ वेदनेचा पीळ, मनातली शीळ काव्य माझे. प्रसन्न सकाळ मुठीत आभाळ, निरागस बाळ काव्य माझे. भुईच्या भेटीला धावतो पाऊस, आनंदी माणूस काव्य माझे. डोलणारे पीक, वाहणारे पाणी, अमृताची गाणी काव्य माझे. कवितेच्या खाली झोकदार सही, बोलणारी वही काव्य माझे. हे कवितेमध्ये जितकं जास्त खोलात तुम्ही जाल, मी नवीन लिहित्या पोरांना मी सांगू इच्छितो की अनुकरण करणं ही जर स्वाभाविक प्रक्रिया असली प्रत्येक माणसाची, म्हणजे कोणतरी आपल्या बोटाला धरते म्हणूनच आपण उभा राहतो, पण आपली जमीन आपण शोधली पाहिजे आणि आपण ज्या जमिनीवर आपल्या पायावर उभा राहू तेव्हा आपल्या वाट्याचा आभाळ आपल्या डोक्यावरून उभा राहतं हे प्रत्येक युवकांनी शिकलं पाहिजे. आणि कवितेच्या म्हणजे विठ्ठल वाघांनी म्हटलेलं आहे की कवितेला लांबी रुंदी नसली तरी चालते, खोली असावी लागते. आणि त्या खोलीकडे जाण्याचा आजच्या युवकांनी प्रयत्न करावा आणि गंभीर कविता, आशयसंपन्न कविता अशा पद्धतीनं लिहिण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे कवितेचा इतिहास जो आहे, विंदा बापट करंदीकर, त्या अगोदर केशवसूत मर्ढेकर असतील, नंतर विंदा बापट करंदीकर, नंतर अरुण म्हात्रे, नलेश पाटील, फमू शिंदे, नारायण सुमंत, आणि तदनंतर हा जो पुढे वारसा आला आहे कवितेचा, म्हणजे कवितेचा उत्सवसुद्धा अनेक ठिकाणी साजरा केला जातो. आम्ही स्वतः महाराष्ट्रभर कवितेच्या क्षेत्रामध्ये फिरतो, पण कवितेचा एखादा शब्द जरी सापडला तरी दादा म्हणाल्याप्रमाणे ते कलाकाराचं कैफ हे ते गर्भारपणच असतं. आणि जेव्हा कविता गवसते तुम्हाला किंवा कविता आपल्या वहीमध्ये उतरते तुमच्या पेनच्याद्वारे, तेव्हा ती म्हणजे प्रसूतीनंतरची सुटका असते, तोपर्यंत तो अस्वस्थ असतो कलाकार. नवीन येणाऱ्या युवकांच्या कविता कशा असाव्यात याबद्दल माने सरांनी सांगितलं. मी पुन्हा जाणार आहे नाट्यक्षेत्राकडे. आपण पाहतो की या डिजिटल मीडियामध्ये टिकटॉक असेल, हॅलो ॲप असेल, फेसबुक असेल, या सगळ्या माध्यमातून आजकाल 2-2 मिनिटाचे व्हिडिओ करून प्रसिद्धी माध्यमातून लोक फेमस होत आहेत. परंतु याच पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा आम्ही नाटकं करायचं किंवा ॲडव्होकेट शैलेश गोजममुंडे नाटकं बसवायची, 2-2 महिने तालमी करून ते वाचन करून सगळा रंगमंच सजवून, नेपथ्य असेल, लाईट्स असेल, ह्या सगळं शिकायचं.
बरं भैया, ह्या 2 मिनिटामध्ये व्हिडिओ कोण एखादा स्टार होतोय आणि 2-2 महिने प्रॅक्टिस करून सुद्धा एखादं वाक्य नाटकात चुकलं तरी त्या माणसाला खंत वाटते. म्हणजे हा जो गॅप आहे त्याबद्दल युवकांना तुम्ही काय सांगाल? बघा, सोशल मीडियावरचे हे 2 मिनिटाचे स्टार हे 2 मिनिटांचेच आहेत. याचं उदाहरण घ्यायचं तर आपल्या भौतिक जीवनामध्ये आपण एखादी गोष्ट करत असताना एक मुद्दा की घरामध्ये एखादा गोड पदार्थ बनवलेला असेल, मॅडम इथं आहेत, चमचा घेऊन एक गुलाबजामुन खाणं आणि त्याच्यानी जी चमचमीतपणा आपल्या जिभेला येणं, याच्याने पोट नाही भरत. पोट भरण्यासाठी संपूर्ण जेवणच करावं लागतं आणि सगळं जेवण त्या चमच्याभर किंवा एखाद दुसऱ्या गुलाबजामुननी पोट नाही भरत, पूर्ण जेवण नाही होत. ते तेवढ्यापुरत्याचा क्षणिक आनंद आहे आणि हा सोशल मीडिया तेवढाच आनंद देत असतो आणि त्या आनंदापुरतीच हे सगळे स्टार आहेत. पण खरा कस हा मूळ नाटकात लागतो, सिनेमात लागतो. त्याला बहुअंगी चरित्र घेऊनच अभिनय करावा लागतो. आत्ता हे टिकटॉक वगैरे आहे ते गंमत आहे, मज्जा आहे. मी इकडे बघितलं तिकडं सुटलं, पण माझ्या मनावर किती बिंबलं, त्याचा माझ्या मनावर किती परिणाम झाला. कारण कला हे केवळ मनोरंजन नाही आहे, तर ते प्रबोधनही आहे, संबोधनही आहे. आणि मग जे रुजणारच नाही ते उरणार नाही. त्यामुळे जे रुजण्यासारखं आहे तेच उरेल. 2 मिनिटांचा टिकटॉक हा रुजणारा नाही, तो तरंगणारा आहे आणि तो तरंग तेवढ्या क्षणापुरता आपल्याला आवडत असतो. नक्कीच या डिजिटल मीडियामध्ये अभिनय आणि गेली 2-2 महिने प्रॅक्टिस करून करणारा अभिनय यामध्ये 100% फरक आहे. हे मात्र कायम वास्तव आहे. अशा जगात कवी क्षेत्र आपण पाहिलं, नाट्यक्षेत्र पाहिलं, संगीत क्षेत्राकडे नेमकं मॅडमचं मत त्याबद्दल काय येतं? आजच्या गाणं साधकासाठी सांगायचं म्हटलं तर संगीत साधना ही एखाद्या कलाकाराकडून जन्म मागते. जसं आपण म्हणतो की एका जन्मामध्ये ते खरंच शक्य नाही आहे. पूर्ण जन्म आणि आपल्या म्हणजे मनाच्या म्हणजे ज्याला आत्म्याला स्पर्श करणारं जे संगीत असतं ते निर्माण करण्यासाठी आपला पूर्ण जन्म आपल्याला घालावा लागतो, कमी असतो. तर आज सगळी उथळ संकल्पना दिसते संगीत कलेच्या बाबतीत की मी आज शिकेल, उद्या स्टेजवर जाईल आणि लोक मला नंतर पैसे देतील आणि मी प्रस्थापित कलावंत होईल. ही याच्यामध्ये अडकून न पडता आज संगीत साधकाने म्हणजे फक्त परीक्षार्थी किंवा फक्त मी म्हणजे रंगमंचावर कला सादर करणारा एखादा कलाकार असं म्हणून न राहता ती कला चांगल्या पद्धतीने आत्मसात करून म्हणजे आमच्या गाण्यामध्ये म्हणतात की रियाज करेगा वो राज करेगा. आणि हे फार आवश्यक आहे आणि हे लहानपणापासून बिंबवणं पण फार आवश्यक आहे. म्हणजे मीडिया जे आजकाल लहान मुलांचं जे शोषण करतो आहे खरं तर, की लहान मुलांना खूप लवकर स्टेज देऊन त्यांची जी साधना त्यांचा जो साधना काळ आहे तो कमी करतो आहे. कारण की एकदा त्यांना स्टेज मिळालं की त्यांना असं रियाज करावा असं नाही वाटत. तो फक्त परफॉर्मन्सची टेक्निक तो आत्मसात करून दुसऱ्या दिवशी तो परफॉर्म करतो आहे आणि तिसऱ्या दिवशी विसरून जातो आहे की आपण नेमकं काय परफॉर्म केलं आहे किंवा आपण काय शिकलो आणि आपण त्याच्यापुढे काही आहे हा शोधण्याचा प्रयत्न पण बंद पडतो आहे त्याचा. तर मी आजकालच्या साधकांना असं सांगेल की तुम्ही रियाज करा, फक्त परीक्षार्थी म्हणून नाही की विशारद व्हायचे, अलंकार व्हायचे किंवा संगीत शिक्षकाची नोकरी करायची आहे किंवा क्लास. म्हणजे हे चांगली गोष्ट आहे आर्थिक प्राप्तीसाठी, पण त्याच्याही पुढे गाणं आहे, त्याच्याही पुढे संगीत आहे. ते आत्मसात करा आणि या गाणं परंपरेला, संगीत परंपरेला, भारताच्या या सांस्कृतिक ठेव्याला पुढे न्या आणि आपल्या भारताचं नाव उज्ज्वल करा. धन्यवाद. आपण साहित्य क्षेत्रातल्या वेगवेगळ्या मान्यवरांच्या प्रतिक्रिया आणि मतं ऐकलीत. याच सगळ्या मान्यवरांमध्ये कवी आपल्यासोबत आहेत. मी माने सरांना अशी विनंती करतो की या नवीन येणाऱ्या क्षेत्रातील कवींसाठी आपण कवितेच्या माध्यमातून त्यांना काय आवाहन कराल? नवीन येणाऱ्या लेकरांनी कविता त्यांच्या अंतःकरणामध्ये कशी जपावी हे मी माझ्या कवितेतनं सांगतो आहे की कविता म्हणजे पाऊसधारा, कविता म्हणजे मोर पिसारा, आयुष्यातील तप्त उन्हाला कविता म्हणजे थंड निवारा, कविता म्हणजे हळवी याद, कविता म्हणजे प्रेमळ साद,
कवी मनाच्या गाभाऱ्यातील कविता म्हणजे घंटानाद. मनातले काहूर कवीचे, अंतरातले सूर कवीचे, भावभक्तीचा प्रसन्न दरवळ कविता पंढरपूर कवीचे. कविता गोड हवा रानातील, कविता श्वास नवा पानातील, प्रत्येकाला गवसत नाही कविता पाणी पाषाणातील. काळजातली बात कवीची, सुखदुःखातील साथ कवीची, माणुसकी हा धर्म कवीचा, कविता म्हणजे जात कवीची. खराखुरा सन्मान कवीचा, कविता स्वाभिमान कवीचा. खराखुरा सन्मान कवीचा, कविता स्वाभिमान कवीचा. कसे जगावे कविते वाचून, कविता म्हणजे प्राण कवीचा, कविता म्हणजे प्राण कवीचा. धन्यवाद. एक सिद्धास्त कवी आणि एक गायिका, या दोघांसोबत आत्ता हा मंच भारत सत्तामुळे मला शेअर करता आला. खरं तर शब्द आणि स्वरांच्या मध्ये नाटक असतं असं मी नेहमी म्हणत असतो, कारण बिटवीन द लाईन्स आणि बिटवीन द वर्ड्स नावाचा विषय आमच्या नाट्यशास्त्रामध्ये असतो आणि ते स्वराशिवाय पूर्ण होत नाही आणि शब्दांशिवाय तो अपंग असतो. अशा दोन्हींच्या माध्यमातून चालणारं नाटक, त्या नाटकात मी वावरत असतो. आणि एक नाटकवाला म्हणून आज भारत सत्तानी मला इथं बोलवलं, आमच्या दोन्ही या लातूरच्या हिऱ्यांना बोलवलं आणि लातूरातल्या अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील वेगवेगळे अभ्यासक आणि मानांकित माणसं आपण बोलवता, हे खरंच भारत सत्तानी एक वेगळा उपक्रम सुरू केला आहे. त्यामुळं भारत सत्ताचं खूप खूप अभिनंदन आणि आम्हा तिघांनाही आपण बोलवलं त्याबद्दल आभार. आणि भारत सत्ता नव्याने सुरू झालेलं चॅनल आहे, पण वेगवेगळ्या प्रयोगासाठी ते आता प्रसिद्ध होत चाललं आहे. अशा या वेगळ्या आयामांना घेऊन चालणाऱ्या या भारत सत्ताच्या चॅनलला रसिकांनी त्यांचे कार्यक्रम आवडलेत, पाहावेत. जे जे कार्यक्रम येतील ते कार्यक्रम आवर्जून पाहावेत आणि त्याला लाईक करून सबस्क्राईब पण चॅनल करावं, जेणेकरून नवे नवे उपक्रम आपल्यापर्यंत पोचतील. धन्यवाद. लातूरच्या सांस्कृतिक चळवळीमध्ये वेगवेगळ्या मान्यवरांची मतं आपण ऐकली. असेच वेगवेगळे कार्यक्रम घेऊन आपण येणार आहोत. पाहत राहा भारत सत्ता लाईव्हमध्ये.